सावंतवाडी रेल्वे स्थानकावर टर्मिनलचे भूमिपूजन होऊन 9 वर्षे उलटली तरी टर्मिनलचे काम काही पूर्ण झाले नाही। आता सरकारकडून स्टेशन बाहेर सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे। गोव्यामध्ये श्री परशुराम गोमंतक सेना आणि राजेश दाभोळकर यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने मुंबईच्या दिशेने निघालेली इनोव्हा कार हळवळ फाट्याजवळ दुभाजकावर आदळून पलटी झाली। या अपघातात 7 प्रवासी जखमी झाले। आज बुधवारी पहाटे 5च्या सुमारास हा अपघात घडला। मुंबईपासून 27 सागरी मैल अंतरावर खोल समुद्रात एका बोटीतून 30 लाख रुपये किमतीचे 30,000 लिटर डिझेल आणि 1,75,000 रुपयांची रोकड तटरक्षक दलाने जप्त केली। या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला 12 वर्षे झाली तरी रस्ता रुंदीकरणाचे काम काही पूर्ण झालेले नाही। आता रस्त्यावर धुरळा उठत असल्याने त्याला पर्याय म्हणून वाकण ते इंदापूर दरम्यान रस्त्यावर पाण्याची फवारणी केली जात आहे। लवकरात लवकर या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी जनतेतून होत आहे। कराड येथून चिपळूणकडे येणाऱ्या एका कंटेनरचा ब्रेक फेल झाला। ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने बांधकाम करणाऱ्या 3 महिलांना उडवले। या अपघातात 3 महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर चिपळूणच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हा अपघात कुंभारली घाटात सोनपात्रा या ठिकाणी घडला। मे महिन्याची सुट्टी साजरी करण्यासाठी कोकणात येणाऱ्या पर्यटकांना पेट्रोल, डिझेल आणि CNG भरण्यासाठी भल्या मोठ्या रांगांना सामोरे जावे लागत आहे। प्रसंगी 3-3 तास रांगेमध्ये अडकून पडल्याने वाहन चालकांची डोकेदुखी वाढत आहे। मंडणगड तालुक्यातील मौजे गोकुळगाव येथे राधाकृष्ण मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा आमदार योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला। योगायोग म्हणजे 27 वर्षापूर्वी याच देवस्थानचे रामदासभाई कदम यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते आणि आता त्यांचे सुपुत्र आमदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा पार पडला। यावेळी शेकडो भक्तांची गर्दी उसळली होती। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।